आपण काहीतरी समाजात आहोत आणि आपल्याला त्याच ह्याचं काहीतरी मेंटेन करायचंय. आपण कामामध्ये ऍडजस्टमेंट करायला तयार नाहीये. आणि दुसरी गोष्ट राहता फॉरेनचा विषय राहतो, तर आई बापाला सुद्धा आज हे बरं वाटतंय आणि स्पेशली पोरगं फॉरेनला गेलो की त्याला लग्नही करायचं असतं आणि न्यूक्लिअर फॅमिली तर तशीच मिळून जाते. लग्न आपण मला वाटतं लाईटच्या पॉडकास्ट मध्ये हा एक टाक म्हणतो की ते लग्न व्यवस्था त्यांची तरी इंटरेस्टिंग आहे की तिकडून हे आले की मग तीच बघायची आपल्याच कुळातली आपल्या गोत्रातली म्हणजे तिकडं चंद्रावर जातो. पण मानसिकता बघितली का तेच म्हणतो ना, युरोपमध्ये जाऊन चुलीवरचं मटण पण माझा तिथं हे महत्वाचा प्रश्न होतो की झटका की हारा. पण जाऊ द्या आता तुला एक इंटरेस्टिंग किस्सा सांगतो. आता हे आपण याला हे करतोय. एक माझी मैत्रीण आहे युएसला न्यू जर्सीला, तिकडे आता ती काय शिकायला गेली तिथं जाता नोकरी करते. मी जेव्हा इंस्टाग्रामवर बघायचो तेव्हा दिसते. भारतात असे जेवढे सण असतात आपली होळी आली दिवाळी आली काय त्या मुलीने आता सपोज 12 सण असतील आपले ढोबळ मानाने आपण इथं सेलिब्रेट करायचो. तिचा आकडा 15 वर आहे तिथं. मलाच माहित नाही की असं सण आहे म्हणून या देशात आपल्या देशात. ती कुठेही गेलो तर न्यू जर्सीला कुठला तरी चौकोन आहे तिथं ते गरबाचं 9 दिवस ते दांड्या खेळत बसतात. आता मला प्रश्न हा आहे की इथं काय पुण्यात चावत होतं का? देशापासून लांब राहून सुद्धा आम्ही भारतीय संस्कृती जपतोय. आम्ही हेच तर शाहरुख खानचं राईज होण्याचं कारण आहे. हे पण आपण घेऊ. 90s मध्ये कसं लोकांनी काय ते गोविंदाचं एक गाणं होतं ना, एक दिस हॅपन ओनली इन इंडिया, तसं कार्यक्रम आहे. आणि त्या पोरी म्हणजे मला असं नाही वाटत की इतकं फेस्टिव्ह वाईट त्याची कधी नव्हती. तुला इथं बघितलं असेल ना तर तुला माहिती आहे मांजर जर त्याच्या रस्त्याला आडी गेले माझा दिवस खराब व्हायचा असं दोन करून ती असायची. पण तिथं अरा दीपिका पदुकोण त्या ह्याच्यात आपल्या रामलीलामध्ये शिकली तिच्याकडून. त्या न्यू जर्सीला त्या चौकात एवढी गर्दी बाबा. गणपतीला डोल अशा पद्धत चालते तिथं त्याच्या विषय नाही. आणि तर तुझ्या काय हाताला टिकलं धरत नव्हत्या का? मला प्रश्नच तिथे आहे. नाही इथं आपल्याला जे आहे त्याच्यामध्ये समाधान नाही. आणि तिथं आपण जे इकडे जे करायचं ते तिकडे करण्यामध्ये खूप भारी वाटतंय. हा कौतुक जास्त आहे त्याचं. आणि पुढचाही एक मुद्दा आहे या सगळ्यामध्ये माझा, वर बाहेर शिक्षण केलं पण नोकरीची शाश्वती नाही आज. आता आलेले आहेत आपले पुन्हा आल्यापासून सगळ्यांच्या टर्न टाईट केलेल्या टाईटच झालेले 100%. आणि आपल्या इकडे खरं तर हा एस्केपच आहे. म्हणजे इकडे लोक पळून तिकडे चाललेत कारण इकडे काहीतरी कमी पडतंय. आता पण हे काय किमतीला कोण याची किंमत काय? आज मध्यम वर्गातला मुलगा त्याला इकडे 15,000ची नोकरी करायला त्रास होतो, त्याला लाज वाटते. हा त्याच 15,000च्या स्केलची नोकरी तिकडे करतो, पण त्याला त्या सगळीसाठी त्याच्या आईबापाला जी किंमत मोजायला लागते, घरदार विकून लोन काढून इकडून तिकडे पैसे काही ना काही घेऊन. मी फार वाईट हे बघितलेले अनुभव घेतलेले त्या सगळ्यामध्ये. आणि ते सगळं करून तो पोरगा तिकडे जातो. बरं तिकडे जर नोकरीची शाश्वती आहे का नाही हे माहित नाही. या सगळ्यामध्ये तिकडे तो ती लाईफस्टाईल जगून घेतो जी त्याला इकडे जगता आलेली नाही. ऍक्च्युअली मला असं वाटतं की त्या लाईफस्टाईल साठी हा सगळा आटापिटा चाललेला आहे की फॉरेनच्या पोरींबरोबर हँगआउट केले किंवा हेच ह्या सगळ्याची किंमत काय? 70 लाख रुपये तुम्ही मोजून कमीत कमी ते पण कमीत 70-80 लाख रुपये वर आईबाप इकडे एकटे राहणार. आणि ते कर्ज फिटायला किती वेळ लागतो? 4-5 वर्ष तर लागणार. आणि तुम्ही नोकरी चांगली काढली तर म्हणजे 10 वर्ष आयुष्यात ते तू कर्ज फेडण्यात घालणार आहे. शिकायची चांगली कमायला मिळतात नोकऱ्या चांगल्या स्केलच्या मिळतात. कारण तुला शेवटी लोन INR मध्येच मिटवायचं ना वाटतं, असं काहीतरी असतं ते. त्यामुळे तिकडे तू जास्त कमवशील इकडे नाही. पण ह्याची गॅरंटी खूप कमी सध्याचं जे जिओपॉलिटिकल एन्व्हायरमेंट आहे असं. सो फायनल कॅल्क्युलेशन मित्रांनो काय हे करा की 100% मी युरोपला जाऊन मिसळ टाकायचा विचार करतोय. चुलीवरची. कारण त्यात प्रॉफिट जास्त, त्याचं प्रॉफिट जास्त. तसंच माझाही प्लॅन आहे. म्हणजे ऍक्च्युली सुरू आहे त्याबद्दल त्या दिशेने काम. स्टार्टअप आहे माझं. जर्मनी आणि इतर सगळ्या ज्या भागात गेटो जो आहे इंडियन गेटो ढोल ताशा पद्धत सुरू करायचं तर ते चालू आहे माझं. मी नेलेलं आहे तिथनं आपले ते कोणते करंजकर जे आहेत त्यांना दिलेली ऑर्डर मी. पुढच्या लिगाडे बंधू पण आहेत, लिगाडे बंधू, तर त्यांना दिलंय आपण ते एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये आपलं जरा अडकले का ते सुरू करू. पण मेन मुद्द्याला येऊया की हिटलर राहणीमान आपण जोपर्यंत सुधरत नाही, सिविक सेन्स आपण इथं आणत नाही, तोपर्यंत ह्या प्रश्नावर चर्चा करण्यात त्या मुलांना शिवाय देण्यात काही अर्थ नाही. 100%. काकांना आपले लोक तुम्ही विचार करा, नवीन लग्न झालेलं शेजारी जर काका लहानपणापासून त्या पोराला बघतात
त्या पोराचं लग्न झालं, काका काकू जात आहे, आता त्याला इतकं ऑकवर्ड करतात की ती पोरं सोसायटीत बायकोच हात पण धरत नाही. बट हे जर तुमचं मान्य. या लेवलला सिविक सेन्स गेलाय काकाचा एवढ्या वर्ष, तर त्या पोराने का बाहेर पडून नये? तर थोडा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. जर आपल्याला आपल्या देशावर प्रेम आहे तर सुधारायचं काम आपलंच आहे ना. विशेष ते तसं. आणि माझं कन्क्लुजन हे आहे की बाहेर जाणं किंवा फॉरेन मध्ये सेटल होणं इट्स अ चॉईस, बट ॲट व्हॉट कॉस्ट. हा विचार प्रत्येकाने करावा. किंमत काय आहे आणि ती आपल्याला मोजता येणार आहे का? आपल्याला नाही, फक्त आपल्या आई वडिलांना ती मोजता येणार आहे का नाही याचं इव्हॅल्युएशन किंवा याचा LHS इज इक्वल टू RHS होत असेल तर मग जाणं काहीच नाही, कारण इट्स अ पर्सनल चॉईस. तुम्ही वैयक्तिक आयुष्याचा तुमचे निर्णय घेऊ शकता. पण इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या जरा कमी टाका, आम्हाला कळतंय ते फक्त दाखवण्यासाठीच केलं जातं. आम्ही लय हुशार आहे. हा, त्यामुळे आम्ही कारण आमचे मित्र आहेत. अतिसामान्य लोक आहोत म्हणून आमचं डोकं जास्त चालतं. अतिसामान्य नाही ते इलॉनचा मेसेज वर्ल्ड कळलं.